प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा आपल्याला प्रार्थनेसाठी एकत्रित केलं. प्रियांनो, देवाच्या सान्निध्यामध्ये जायला कधीही विश्वासणाऱ्याने सेवकाने हलगर्जीपणा करू नये. देव बाप आम्हाला भेटण्यासाठी कधी हलगर्जीपणा करत नाही. प्रियांनो, तो नेहमी आपल्या विश्वासणाऱ्यांची वाट पाहतो की कधी ते माझ्या सान्निध्यात येण्यासाठी रेडी होतील. कारण देवबाप आपल्या मनात जाणतो की मी यांना काम करण्याचा शाप दिलेला आहे. म्हणून ज्या वेळेला आपण प्रार्थनेचं नियोजन करतो त्या नियोजनाच्या अगोदरच आपला देवबाप आमच्यामध्ये येतो आणि वाट पाहतो की माझे प्रिय लेकरं, माझे सेवक कधी माझ्या चरणासमोर येतील आणि मी त्यांच्याशी कधी बोलायला सुरुवात करेन. म्हणून प्रियांनो, देवबाप जर या ठिकाणी आलेला आहे तर देवबापाचं आदर स्वागत आपण प्रार्थनेच्या माध्यमातून करू. सुरुवातीची आपण प्रार्थना करू, मग आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सुनीताताई आज प्रार्थना करतील सुरुवातीची. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, बापा तुला धन्यवाद देते माझ्या पिता परमेश्वरा. बाप्पा तुला उंचविते, गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या राजा. बाप्पा दिवसभर सांभाळलं म्हणून धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा तुला. बाप्पा दिवसभर आमच्याकडून राहिलंच ना बाप्पा, तुझे आभार उपकार मानते माझ्या परमेश्वरा. बाप्पा तुझे सेवक जे वचन बाप्पा सांगणार आहेत माझ्या परमेश्वरा दास, बाप्पा तू ते वचन आशीर्वादित कर माझ्या परमेश्वर. बाप्पा ते वचन आमच्या अंतकरणात तुला जाऊ दे माझ्या परमेश्वर. बाप्पा इतरत्र बाप्पा ते वचन सांगत असताना बाप्पा, संदेश सांगत असताना बाप्पा त्यांना तू आशीर्वादित कर माझ्या परमेश्वर. बाप्पा त्यांचं जाणीव सुखाचं कर माझ्या परमेश्वरा. आणि बाप्पा ते वचन बाप्पा आमच्या अंतकरणात रुजलं जाऊ दे माझ्या परमेश्वर. बाप्पा आणि त्या वचनाप्रमाणे चालण्यास वागण्यास आम्हाला बुद्धी दे माझ्या परमेश्वर. बाप्पा बाप्पा इथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते त्या. आमेन. एक छोटस कोरस, एकच कोरस आपण गाऊ आणि मग आपण संदेशाला सुरू. डोळे बंद करूया. आपण एकाग्रतेने आपण देवबापाचं मनन करूया गीताच्या माध्यमातून. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद.
कोटी कोटी स्तुती धन्यवाद. यांनो सध्या उन्हाळा चाललेला आहे आणि आचार खाणं आणि फ्रीजचं थंड पाणी पिणं हे जास्त चाललेलं आहे. म्हणून घशावर आचाराचा आणि थंड पाण्याचा थोडासा प्रभाव पडलेला आहे. प्रियांनो, देवाच्या स्तुती करता कोणताही प्रभाव अडखळण्याचं कारण देवबाप होऊ देत नाही. ही देवबाप्पाची महानता आहे. जसा पण आपला स्वर आहे तो स्वर आम्ही आमच्या प्रभूच्या गौरवासाठी उपयोगात आणतो, हे महत्त्वाचं आहे. प्रियांनो, नेहमी आम्ही देव बाप्पाचं गौरव आमच्या मुखातून जसं पण करणं आम्हाला योग्य वाटेल त्या प्रकारे आम्ही देव बाप्पाचं गौरव करण्यापासून कधी स्वतःला आवरण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. म्हणून आजच्या आपण वचनाकडे येऊया. आजचं जे वचन आपल्यासाठी आहे ते वचन आपण पाहूया. काढूया स्तोत्र संहिता 38 अध्याय 20 वचन. स्तोत्र संहिता 38:20. जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बऱ्याची फेड वाईटाने करणारे मला विरोध करीतात. जे चांगले आहे ते मी धरून चालतो, बऱ्याची फेड ते वाईटाने करतात. प्रियांनो, आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये जेव्हा पण आम्ही प्रभूचा स्वीकार केलाय त्या दिवसापासून, आता जसं हे लहान मुलं आहे ना, लहान बाळ आहे ना, याला काय कळतंय का? याला आपण काय करतो काय नाही करत अजिबात या बाळाला कळत नाही. जेव्हा आम्ही प्रभूमध्ये येतो ना प्रियांनो, विश्वास ठेवतो ना, त्यावेळेला आमचं देखील आत्मिक जीवन या बाळासारखं असतं. या बाळाप्रमाणे आम्ही प्रभू समोर असतो. मग जसजसं आमचे दिवस वाढत चालतात, जसजसे महिने वर्ष होत जातात, तसतसा आमच्यामध्ये ख्रिस्ती जीवनामध्ये बदल झालेला आम्हाला दिसतो. प्रियांनो, या बाळाची जशी वाढ होत आहे असंच आमचं आत्मिक जीवन प्रभूमध्ये वाढतं असलं पाहिजे. पण आजच्या परिस्थितीमध्ये प्रियांनो, काही जणांची परिस्थिती अशी आहे, वर्षानुवर्ष ते प्रभूमध्ये आहेत, परंतु त्यांची आत्मिक वाढ जशी व्हायला पाहिजे ती वाढ झालेली दिसत नाही. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये जर आलं ना तर आमचं चेंजिंग जीवन असलं पाहिजे. प्रत्येक दिवसाला आमच्यामध्ये काही ना काही चेंजिंग, काही ना काही बदल आमच्यामध्ये होत आहे याचा आम्हाला प्रथम अनुभव आला पाहिजे. आणि या प्रक्रियेला जर आमच्या जीवनामध्ये होण्याची आपण अपेक्षा आशा जर करतो तर प्रियांनो, आम्ही पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये स्वतःला ठेवून प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, पवित्र आत्म्याविना आम्हाला आत्मिक जीवनामध्ये भरपुरीने भरण्याची संधी मिळणार नाही. पवित्र आत्मा आहे तर सर्व काही आहे. पवित्र आत्मा नाही तर आमच्या जवळ काहीच नाहीये प्रियांनो. म्हणून सर्वप्रथम आम्ही अंतिम समयामध्ये तरी परीक्षण करणं गरजेचं आहे. काय मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतोय का? काय पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे? काय पवित्र आत्म्याची मदत मी माझ्या जीवनामध्ये घेऊन चालतोय का? या गोष्टीचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि मग या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये वाईटाची एक भूमिका त्या वचनामध्ये प्रगट करण्यात आलेली. पुन्हा वाचा ते वचन 38:20. जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बऱ्याची फेड वाईटाने करणारे मला विरोध करीतात. प्रियांनो, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आमचा विरोध होणार. आणि विरोध कोण करणार आहे माहितीये?
विरोध करणारा कोण आहे? आम्हाला विरोध करणारा माहीत असला पाहिजे प्रियांनो. आणि तो विरोध करणारा जर आम्हाला माहीत असला तर आम्ही त्या विरोध करणाऱ्यापासून स्वतःला सांभाळण्याचा होईल तेवढा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. पण आम्हाला विरोधकच माहीत नसलं ना, मग आमची गडबड होईल. हे जे शरीर आहे ना, जे प्रभूने बनवले आपल्या हाताने, हे शरीर कधीच आमचं विरोधक नाही बरं का. लक्षात ठेवा. हे शरीर जर आमचं विरोधक असतं ना, तर एदेन बागेमध्ये प्रभू परमेश्वराने आदमाला माफ केलं नसतं. तो म्हणला असता, तू माझ्या आज्ञेचा विरोध केला, मी तुला नष्ट करीन. परंतु प्रभूने आदमाला नष्ट नाही केलं. का केलं नाही? कारण शरीर दोषी नसतं. हे शरीर कधीच आमच्या दोषी म्हणून प्रभू गणत नाही. पण आमच्या बुद्धीमध्ये जे विचार येतात ना, त्या विचाराचा देव बाप विरोध करतो. आणि प्रियांनो, भाविक ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना निरनिराळ्या प्रकारचे विरोध आमच्या समोर येतात. मग ते कसेही असो, आत्मिक जीवनामध्ये पण कधी कधी विरोध केला जातो प्रियांनो. एखादं जर आत्मिक जीवनामध्ये खूप वाढण्यासाठी रात्रंदिवस प्रभूच्या चरणी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा तो प्रयत्न करतो ना, तेव्हा आपल्या घरातलेच लोक त्या व्यक्तीचा विरोध करायला लागतात. अरे, तू 24 तास देव बाप्पाची स्तुती आराधना करतोस, देवाच्या सानिध्यात बसतोस, बायबल वाचतोस, गीत गातो, प्रार्थना करतो, तू एवढं करतो, बाकीच्या गोष्टी कधी करणार? यांनो, देव बाप्पाला कळतं माझ्या विश्वासणाऱ्याला माझी स्तुती करण्यासाठी किती वेळ द्यायचा आहे. बाकीच्या गोष्टी पण, जो कुणी प्रभूमध्ये असतो ना, देव बाप त्याला बाकीच्या गोष्टी पण करायला वेळ देतो. पण कधी कधी असं होतं प्रियांनो, घरातले प्रियजन जेव्हा आपल्याला पाहतात ना, हा घडी घडी प्रार्थनेला बसतो, बायबल वाचतो, गीत गातो, ते त्यांना कधी कधी आवडत नाही. आणि न आवडणारा कोण आहे? सैतान आहे. सैतानाला फक्त देवाचा आवाज आवडत नाही. सैतान देवाच्या आवाजाचा विरोधक आहे. आणि इथं विरोधक हा शब्द जो वापरण्यात आलाय ना, तो मनुष्यासाठी वापरण्यात आलेला नाही. लक्षात ठेवा प्रियांनो, वचन ऐकणारे तुम्ही आहात ना, तर थोडंफार वचनाकड लक्षपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. वचन असं नाही या कानाने घ्यायचं, या कानाने सोडून द्यायचं. जोपर्यंत प्रभूच्या सानिध्यात आहे तोपर्यंत फार वचनाकड लक्ष द्यायचं. एकदा प्रार्थना संपली की संपला विषय वचनाचा. असं ख्रिस्ती जीवन कधी जगण्याचा प्रयत्न करू नका. तुमची आत्मिक वाढ थोडी तरी झालेली प्रभूला दिसली पाहिजे प्रियांनो. एखाद्याची जर कुठलीच आत्मिक वाढ देव बाप्पाला झालेली दिसत नाही, कसं वाटत असेल देव बाप्पाला? यांनो, आत्मिक जीवनामध्ये आम्ही थोडं का होईना वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या आत्मिक जीवनाला वाढण्यासाठी पवित्र आत्म्याची संगती तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा देव बाप्पाने आम्हाला विनामूल्य देण्याचं ठरवलंय. फक्त आमचा हृदयाचा दरवाजा आम्ही पवित्र आत्म्यासाठी खुला ठेवलाय का? आणि ज्यांचा हृदयाचा दरवाजा खुला असतो ना पवित्र आत्म्यासाठी, त्यांच्या हृदयातून जसा जसा पवित्र आत्मा त्यांच्या हृदयात कार्य करायला लागतो, तसं तसं त्यांच्या हृदयातून जे प्रभूला न आवडणार आहे ते बाहेर निघायला सुरुवात होतं. कारण देवाचं मंदिर आहे ना, देवाला नेहमी शुद्ध हवा आहे. देव बाप्पाचा आत्मा अशुद्ध मंदिरामध्ये कधी राहण्याची इच्छा करत नाही. देवाच्या आत्म्याला अशुद्ध मंदिरामध्ये राहणं
मान्य नाही. तो जर हृदयात येतो ना, तर हृदयाला तो पूर्णपणे बदलून टाकतो. हृदयाला तो पूर्णपणे पवित्र करतो आणि त्या हृदयामध्ये काय देवबाप ठेवण्याची विश्वासणाऱ्याला परवानगी देतो. वचनातून बघू आपण. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 22-23. हे हृदयामध्ये पवित्र आत्मा प्रत्येकाच्या ठेवण्याची अपेक्षा करतो. 22-23 ना 5 वाजता. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. बघा, या गोष्टीसाठी नियमशास्त्र याला अजिबात लागू नाही. हे नियमशास्त्र विरहित आहे. या गोष्टीला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, अडखळण नाही. या गोष्टीला कोणी अडवू शकत नाही. पण एखाद्याच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा जर पूर्णपणे कार्य करणारा नसला, मग या गोष्टीला हृदयामध्ये येण्यासाठी अडचणी पण निर्माण होतात बरं का. म्हणून आमचं हृदय देव बाप्पाच्या कार्यासाठी, देव बाप्पाच्या गौरवासाठी आम्ही सतत प्रसन्नतेमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आमच्या हृदयात इतर गोष्टीचा शिरकाव केव्हा होणार नाही, जेव्हा या गोष्टी आमच्या हृदयामध्ये पूर्णपणे घर करून राहण्याची अपेक्षा करतील. काही जणांच्या हृदयामध्ये या 9 गोष्टींपैकी 2 गोष्टी सुद्धा दिसत नाही. प्रियांनो, आजच्या समयाला देव बाप्पाने 9 गोष्टी हृदयामध्ये ठेवण्याची आम्हाला मान्यता, परवानगी दिली. पण काही जणांना 2 गोष्टी हृदयात ठेवणं आजच्या समयाला जड चाललंय. आणि ज्यांच्या हृदयामध्ये या गोष्टीची मोकळीकता नाही ना प्रियांनो, त्यांना देवाच्या कार्याविषयी तेवढा आनंद, तेवढा इंटरेस्ट कधीच राहत नाही. त्यांना वचनाबद्दल आदर राहत नाही. प्रियांनो, देवाच्या कार्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारच्या अडखळणाला सामोरं न जाता देवाचं गौरव करणं हे महत्वाचं आहे. आज माझा घसा बसलेला आहे, तरी देव बाप्पाने मला प्रेरणा दिली की तू एक कोरस का होईना गा. मी जसं पण गाण्यासाठी तयार झालो, देव बाप्पाने ते कोरस माझ्या मुखातून गाऊन घेतलं. प्रियांनो, आम्ही नेहमी आत्म्याचं ऐकणारे असलं पाहिजे. आणि देव बाप्पाला किंतु परंतु कळत नाही. देवाने मला दाखवलं एक कोरस गा. मी जर म्हणला असतो प्रभू माझा घसा व्यवस्थित नाही, माझ्या घशातून आवाज येतो का नाही मला खात्री वाटत नाही, देव बाप्पाच्या शब्दाचा अवमान झाला असता. कारण घशाला कंट्रोल मध्ये ठेवणे कोणाच्या हातात आहे? देव बाप्पाच्या हातात आहे. म्हणून जसा पण आवाज देव बाप्पाने माझ्या मुखातून काढला तो देवाच्या गौरवासाठी निघाला प्रियांनो. आणि त्याला तुम्ही पण गाण्यासाठी प्रतिसाद दिला. कधी गाणं गाताना घाबरायचं नाही, लाजायचं नाही, मन मोकळ्यापणाने. कारण जर देवाचा आत्मा या ठिकाणी आलेला आहे असं जर तुम्ही मनामध्ये ठेवलं ना प्रियांनो, तो आत्मा तुम्हाला सर्व प्रकारची मोकळीता देण्याची तुमच्यामध्ये तयारी करतो. पण तुम्ही ती मोकळीता घेण्याची इच्छा देव बाप्पाला दाखवता की नाही याच्याकडे देव बाप लक्ष देतो. म्हणून प्रार्थनेला जेव्हा पण आपण बसतो तेव्हा सर्व गोष्टी बाजूला ठेवायच्या. देवाचं वचन, देवाचे सर्व काही कार्य याकडे ध्यान देऊन लक्ष देणं गरजेचं आहे. आणखी एक वचन बघू आपण, काढूया त्यासाठी. इब्रीकराच्या पत्रात जाऊ आपण. 2रा अध्याय 18वं वचन. इब्रीकराचं पत्र 2रा अध्याय 18वं वचन. 18 वचन. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा,
सर्वात मोठं उदाहरण, सर्वात मोठा आदर्शाचा पिता हे देव बाप्पाचं वचन आहे बायबल म्हटलं. मी असं म्हणत नाही बाकीचे वचन नाही, बाकीच्या वचनांना पण देवाच्या आत्म्याने तेवढंच प्राधान्य दिलंय, पण हे सर्वात जास्त प्राधान्याचं वचन का मी म्हणतो, कारण प्रियांनो या वचनामध्ये स्वतः येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझी परीक्षा होत असताना, मी दुःख भोगत असताना मी कुठल्या प्रकारचा संकोच मनामध्ये ठेवला नाही, तर निमूटपणे मी परीक्षेत आणि दुःखामध्ये सर्व गोष्टी सहन करण्याचा प्रयत्न केलाय. आज आम्ही पण ख्रिस्ताच्या नावामध्ये वाटचाल करतो आहे ना, आम्ही पण ख्रिस्तामध्ये आहोत ना. आज जर आमच्यावर पण परीक्षा दुःख जर आले, तर आम्ही पण या ख्रिस्ताच्या नमुन्याकडे पाहून आम्ही पण आमच्या भावी ख्रिस्ती जीवनामध्ये तसं वागण्याची तयारी प्रभूला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, वचन आम्हाला आत्मिक जीवनाला सुधारण्यासाठी देवाने दिलंय, आणि त्या आत्मिक वचनाला समजावून सांगण्यासाठी देवाने देवाच्या आत्म्याची जबाबदारी घेतलेली आहे. कधीही वचन बुद्धीच्या प्रेरणेने कोणी समजावून सांगू शकत नाही. देवाचं वचन आत्म्याच्या प्रेरणेशिवाय कोणाला सांगता येणं शक्य नाही. म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्ताने जर सर्व परीक्षा, सर्व दुःख आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्तामध्ये तो स्वतः ख्रिस्त या नावाने त्याने जर या गोष्टी आदर्शाच्या कित्ता म्हणून आमच्या समोर सादर केल्या, तर आम्ही पण होईल तेवढं या आदर्शाच्या कित्त्याला कमीत कमी 30% तर सादर करू शकतो ना. 60% जरी आम्हाला नाही जमलं, 100% जरी नाही जमलं, 30% तर आम्ही देव बाप्पाला दाखवू शकतो ना. जर आमच्यामध्ये 30% पण दाखवण्याची जर कॅपॅसिटी नाही, तर मग तुम्ही ख्रिस्तामध्ये कोणत्या अधिकाराने आलात आणि तुमच्यामध्ये कोण कार्य करतोय. प्रियांनो, पवित्र आत्मा कमीत कमी आपल्या विश्वासणाऱ्याला 30% तरी आशीर्वाद देण्याची अपेक्षा करतो, आणि ज्याला कोणाला अधिक आशीर्वाद हवे असतील, देवबाप त्याला मनाई करत नाही. लक्षात ठेवा प्रियांनो, एक गोष्ट तुम्हाला आज मी महत्वाची सांगणार आहे, आणि ती गोष्ट केवळ ऐकण्यात उक्ती नाहीये. लक्षात ठेवा, देवाचा संदेश चाललेला आहे, देवाचा आत्मा बोलत आहे, देवाच्या आत्म्याला सर्व सांगण्याचा अधिकार आहे. प्रियांनो, तुम्ही ख्रिस्तावर विश्वास धरलाय, देवाचं ऐकण्यासाठी धरलाय का देवाचं न ऐकण्यासाठी धरलाय? देवाचं ऐकण्यासाठी धरलाय ना, नक्की. बघा, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही शब्द काढले की आम्ही देवाचं ऐकण्याचं ठरवलंय. जर ऐकण्याचं ठरवलंय, तर मग ऐकण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. ऐकण्याची प्रक्रिया एक नाही. आम्ही जेवण करताना एकच भाजी खातो का रोज? म्हणता येईल का मी रोज डाळ आणि भातच खातो, बस डाळ भाताशिवाय मला दुसऱ्या भाज्या माहित नाही, नॉन व्हेज माहित नाही, काही नाही, फक्त डाळ आणि भात, डाळ आणि भात रोज मी खातो? आहे का असं कोणी? सर्व प्रकारच्या भाज्या, चटणी देखील खाल्ल्याशिवाय आम्ही राहत नाही. जर आम्ही सर्व प्रकारचे पदार्थ जेवणामध्ये खातो, त्याच प्रकारे प्रियांनो ऐकण्याच्या प्रक्रिया पण आहेत. आणि ऐकण्याच्या प्रक्रियेची सुरुवात कुठून आहे माहिती का? ध्यान देऊन ऐका, ऐकण्याची प्रक्रियेची सुरुवात कुठून आहे? परिवारापासून ऐकण्याची प्रतिक्रिया सुरू आहे. ध्यान देऊन ऐका, काय ऐकत आहात तुम्ही? आज प्रत्येकाचा परिवार आहे असं नाही की एवढाच एक परिवार आहे, प्रत्येक परिवार आहेत. आज ख्रिस्तामधले प्रत्येक परिवाराला अनुषंगून प्रभूचा आत्मा बोलत आहे. केवळ या परिवाराविषयीच बोलतोय असं नाही,
जेवढे परिवार आज ख्रिस्तामध्ये आहेत त्या सर्व परिवारांना अनुसंगून देवाचा आत्मा बोलत आहे की परिवारामध्ये सर्वप्रथम एकता असणं गरजेचं आहे. एकता असणं गरजेचं आहे. दुसरं, आचार विचार चांगले असणं महत्वाचं आहे. या जर दोन गोष्टी परिवाराने सांभाळल्या ना प्रियांनो, त्या दुष्टाला कधीच परिवारामध्ये शिरकाव करायला जागा मिळणार नाही. मग त्याचे माध्यम वेगवेगळे आहेत, पण प्रमुख जे विषय टॉपिक आहे ना, एकता आणि आचार विचार चांगले पाहिजे. जिथं एकता आहे ना तिथं सर्व प्रकारची मान्यता आहे. जिथं एकता नाही ना प्रियांनो, तिथं कशा प्रकारची मान्यता राहत नाही. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये देव बाप्पाने आम्हाला पवित्र शास्त्रात सांगितलंय, कुटुंबाविषयी पण पवित्र शास्त्रात बऱ्याच ठिकाणी देव बाप बोललाय की कुटुंबामध्ये एकता असणं गरजेचं आहे. जे कुटुंब एकतामध्ये राहतं त्या कुटुंबामध्ये कधीच सैतानाचा वास्तव्य होत नाही. पण ज्या कुटुंबामध्ये एकता राहत नाही ना तिथं दुष्टाला वाव मिळाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही म्हणल्यात ना प्रभूच्या उपस्थितीमध्ये की आम्ही ऐकण्याकडे लक्ष देणारे आहोत. मग देव बाप आदेश देत आहे की परिवारामध्ये एकता असली पाहिजे. आता हे बाळ आहे, आरडतंय ओरडतंय, याला कळतंय का इथं काय चालली, प्रार्थना चालली किंवा काय चाललंय, कळतंय या बाळाला. आमचं आत्मिक जीवन पण देव बापा असं समजतो. पण या आत्मिक जीवनाला दिवसांदिवस आम्ही वाढतं केलं पाहिजे. एका जागेवर आमचं आत्मिक जीवन थांबलेलं नसलं पाहिजे. जिथं आमचं आत्मिक जीवन एका जागेवर थांबलं ना तिथं वाढ होत नाही. म्हणून देव बाप्पाने एक वचन आणखी बघूया. गलती करायचं पत्रच काढू आपण. माझा फार सुंदर शब्द देव बाप मला दाखवतोय. गलती करायचं पत्र 5वा अध्याय 16वं वचन बघा काय म्हणतंय ते वचन. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेचा म्हणजे तुम्ही ध्येय वासना पूर्ण करणारच नाही. कसं चाललं पाहिजे आम्ही? आत्म्याच्या प्रेम. जर आत्मा तुमच्या बरोबर आहे तर तुमच्या मध्ये वाईटपणा येईल का? आणि आला तर देव बाप तो तुमच्यामध्ये राहू देईल का? यांनो, आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे विश्वासणारे सेवक असलं पाहिजे. देवाने आम्हाला फार अनुशासनामध्ये राहण्याची देव बाप्पाची इच्छा आहे. जेव्हा आदमाने देवाची इच्छा भंग केली तेव्हापासून देवाने पण निर्णय घेतला की मनुष्याला मी अनुशासनामध्ये जेवढं ठेवण्याची माझी तयारी राहील तेवढं मी त्याला अनुशासनात ठेवीन. पण आज आम्ही अनुशासनात राहण्यासाठी बायबल वाचन करणं गरजेचं आहे. किती जणांनी बायबल वाचले आज सकाळपासून या प्रार्थनेला बसण्याच्या अगोदर वेळेपर्यंत? बायबल कुणी कुणी वाचलंय या परिवारातून? बघा प्रियांनो, एक जणाला पण बायबल वाचण्यासाठी वेळ मिळाला नाही. जवळजवळ 9:05 वेळ झालेला आहे. प्रार्थना 8:30ला सुरू झाली आपली. 8:30 वाजण्याच्या अगोदर पर्यंतचा तुम्हाला वेळ होता प्रियांनो. मी जवळजवळ 7:30ला मी या ठिकाणी प्रार्थनेला आलोय. 7:30 वाजण्याच्या अगोदर पर्यंतच्या वेळेपर्यंत तुम्हाला बायबलचं एक वचन वाचायला वेळ नाही मिळाला. यांनो, आत्मिक जीवनामध्ये वाढायचं असेल ना तर बायबल वाचणं गरजेचं आहे. आत्मिक जीवनामध्ये जर बलवान व्हायचं असेल ना तर तुम्हाला आत्म्याची शस्त्र सामुग्री धारण करणं गरजेचं आहे. बिना आत्म्याची शस्त्र सामुग्री धारण करता तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून प्रियांनो, जगिक सैनिक जेव्हा युद्धाला जातो मोकळा जातो का? समोर शत्रू उभा आहे, तू म्हणतो का मी आलो, मी मोकळा आहे, कर तुला जे करायचं ते?
सर्व तयारीनिशी सैनिक त्या शत्रूवर चढाई करण्याकरता जातो प्रियांनो. तो कधी रिकामा जात नाही. तसं आत्मिक जीवनामध्ये पण आमचा प्रमुख शत्रू कोण आहे? आत्मिक जीवनामध्ये माहिती का कोणाला? आत्मिक जीवनामध्ये आमचा शत्रू कोण आहे? आमचा आत्मिक शत्रू कोण आहे? सैतान आमचा शत्रू आहे. आणि त्या सैतानाला हरवण्यासाठी आम्हाला सर्व आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करणं गरजेचं आहे. एक वचन बघूया आपण. इफिसकरासपत्र 6वा अध्याय 10वं वचन. एकच वचन वाचा. शेवटी प्रभूमध्ये व त्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. 11वं. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. काय म्हणतंय वचन? शस्त्र सामग्री. शस्त्र सामुग्री धारण करा. देवाने आम्हाला पूर्ण परवानगी दिली की तुम्ही शस्त्र सामुग्री विना माझ्या नावामध्ये चलू नका. आणि शस्त्र सामुग्रीचं पहिलं हत्यार काय आहे? वचनाची ढाल आमच्या बरोबर असली पाहिजे. वचन जर आमच्या बरोबर आहे ना प्रियांनो, तर आम्ही सैतानावर विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताने सैतानावर जय मिळवला. कशावर? कोणत्या गोष्टीने मिळवला? वचनाने जय मिळवला. निरनिराळे 3 प्रश्न सैतानाने केले, पण येशू ख्रिस्ताने तिन्ही प्रश्नाची उत्तर बायबलच्या वचनातून दिले. सैतानाने नकारात्मक प्रश्न केले, पण आमच्या येशू ख्रिस्ताने होकारात्मक त्याला उत्तर दिलं. येशू ख्रिस्ताने ओळखलं, हा नकारात्मक माझ्याशी बोलत आहे, पण याला मी होकारात्मक उत्तर देऊन याची जागा याला दाखवीन. आणि दाखवली आमच्या येशू ख्रिस्ताने. तो काय म्हणला पहिल्या प्रश्नात? तू 40 दिवस उपाशी आहे, तुला भूक लागली असेल, या धोंड्यांना भाकरी होण्याची आज्ञा कर. तेव्हा येशूने त्याच्या मनातला कपट ओळखला की हा कोणत्या कपटाने माझ्याशी बोलत आहे. मग येशू ख्रिस्त पण म्हणला, असं पण लिहिलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आणि तिथं खाण्याच्या प्रश्नाला येशू ख्रिस्ताने पूर्णपणे स्टॉप केलं. सैतानाने परत खाण्याचा प्रश्न केला का? प्रियांनो, आमच्या येशू ख्रिस्ताने ना सैतानाला जे पण उत्तर दिलं ना, पूर्ण उत्तर दिलं की सैतानाने परत त्याचा प्रश्न विचारण्याची जागा ठेवली नाही. दुसरा प्रश्न केला उंच याच्यावरून, डोंगरावरून, म्हणे खाली उडी टाक, तुझ्या रक्षणासाठी खाली देवदूत तुला झेलून धरतील. तू देवाचा पुत्र आहेस, तुला काही होणार नाही. येशू ख्रिस्ताने तिथं पण सैतानाचा कपट ओळखला आणि काय त्याला उत्तर दिलं? वचनात हे पण लिहिलंय की तू आपल्या परमेश्वराची परीक्षा पाहू नको. काय मनोरम उत्तर दिले प्रियांनो आमच्या येशू ख्रिस्ताने सैतानाला. सैतानाने परत उडी मारण्याचा प्रश्न येशू ख्रिस्ताला केलाच नाही. प्रियांनो, तिसरा प्रश्न त्याने केला, मला ही पृथ्वी देण्यात आली, या पृथ्वीवरचं सगळं माझं आहे, मला वाटेल त्याला मी देण्याचा मला अधिकार आहे, हे मी तुला देण्याची इच्छा करतो, पण तू मला नमन कर. येशू ख्रिस्त या ठिकाणी पण त्याला म्हणला, परमेश्वराशिवाय कोणाला नमन करण्याची आज्ञा नाही, परमेश्वरालाच नमन केलं जातं. आणि मग तो दटावून सैतानाला म्हणला, माझ्यापासून निघून जा. आणि सैतान गपचूप केला. तो म्हणलं का अजून एखादा प्रश्न विचारायचा मला? अजून माझ्या डोक्यात एक प्रश्न आलाय, कारण पूर्ण उत्तर देऊन सैतानाचं आमच्या येशू ख्रिस्ताने पूर्णपणे तोंड बंद केलंय.
येशू ख्रिस्ताच्या आमच्या प्रती पण हीच अपेक्षा आहे की आम्ही पण प्रभूमध्ये जगत असताना सैतानाच्या हर एक युक्त्या ओळखून सैतानाच्या युक्तीवर आम्ही वचनाने विजयी व्हावं. पण तुम्ही जर शास्त्रच वाचित नाही, सकाळपासून प्रार्थनेला येण्या अगोदर पर्यंत मी 7:30ला या ठिकाणी आलो. 7:30 वाजेपर्यंत जर तुम्ही बायबलचं एक वचन वाचलं नाही, एक वचन, यांनो अंतिम समयामध्ये एक अध्याय राहिला नाही. आता एक अध्यायापेक्षा अधिक अध्याय वाचायला सुरुवात करा, कारण आता प्रभूचं येणं कोणत्याही घडीला होणार आहे. आणि ज्या घटना बायबलमध्ये सांगितलं ना प्रियांनो, तू म्हणतात हा बायबलमध्ये तर बाकीच्या अजून पुष्कळ घटना व्हावयाच्या आहेत. प्रियांनो, बाकीच्या घटना पाहण्याची निवडलेल्या विश्वासणाऱ्यांना देवाने संधी ठेवलेली नाही. काय ऐकलं तुम्ही शब्द? निवडलेल्या प्रियजनांना बाकीच्या संधी पाहण्याची संधी नाही. आणि माझ्याजवळ वचनाचा पुरावा आहे. देव बाप जर हे शब्द बोलत आहे तर देव बाप्पाला याचा पुरावा पण माहित आहे. काढूया आपण पुरावा याचा. मत्तेकृत शुभवर्तमान 24वा अध्याय 22वं वचन. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जाते. काय म्हणतंय वचन? निवडलेल्यांसाठी ते दिवस कमी केले जातील. निवडलेल्यांना देव बाप्पाने फार सुरक्षित आपल्या तळ हातावर ठेवलेला आहे. सुरक्षित विश्वासणाऱ्यांना, सेवकांना या जगामध्ये ज्या घटना होणार आहेत बायबलने सांगितल्या, या घटना पाहण्याची निवडलेल्यांना संधी नाही. तिथं निवडलेल्यांचे दिवस देवाने कमी केलेत. म्हणून निवडलेले प्रियजन कोणत्याही क्षणाला उचलले जाणार आहे. ज्याला रॅप्चर हा शब्द फार काही सेवक उच्चारण करतात. खरंच आमचं रॅप्चर होणार आहे प्रियांनो. पण आम्ही निवडलेल्या लिस्ट मध्ये आहोत का, हे आम्हाला कळणं महत्वाचं आहे. केवळ तोंडाच्या वाफेने मी निवडलेला आहे हे म्हणणं योग्य नाही. निवडलेल्या व्यक्तींचे विशेष गुणधर्म असतात. आणि मागील दिवसामध्ये काही गुणधर्म देवाच्या आत्म्याने माझ्या मुखातून प्रगट केले. मागील संदेशामध्ये की निवडलेल्यांची ओळख काय असते. निवडलेल्याची सर्वात पहिली ओळख काय असते? तो वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, तो बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावण्याची चूक करत नाही. आणि तिसरी गोष्ट, तो नेहमी प्रीतीच्या स्वभावाने ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो. का प्रीतीच्या स्वभावाने किंवा प्रेमाच्या स्वभावाने ख्रिस्तामध्ये चालण्याचा तो प्रयत्न करतो? याचं कारण आपण बघूया. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 14वं वचन. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. पूर्ण पवित्र शास्त्र जर आम्हाला पाळायचं असेल तर आम्हाला प्रेम किंवा प्रीती करणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये जर प्रीती प्रेमच नाही तर प्रियांनो, आम्ही ख्रिस्तामध्ये कसे चालणार? आमच्याजवळ प्रीती आणि प्रेम जे आहे ना, ते कसं आहे माहिती आहे? तोंड पाहू नये, समोरच्या व्यक्तीचं स्टेटस पाहू नये,
हाय फाय असल्यावर फार त्याला इज्जत द्यायची, फार त्याच्या अवतीभोवती कार्य करण्याची इच्छा दाखवायची. पण गरीब असलं ना, तिथं थांबतो, तिथं खुर्चीवर नको बसू, उभा राहा खुर्चीच्या जवळ. यानो ख्रिस्ती जीवनामध्ये गरिबाला जास्त प्राधान्य द्या. याचा अर्थ असा मी नाही म्हणत की श्रीमंताला प्राधान्य देऊ नका, पण श्रीमंतापेक्षा गरिबाला जास्त प्राधान्य द्या. कारण आमच्या येशू ख्रिस्ताने गरिबांवरच जास्त दया केली. म्हणून तो धनवानांना काय म्हणला, अहो धनवानांनो, तुमचं स्वर्गाच्या राज्यामध्ये येणं हे कठीण आहे. म्हणलं का नाही? तर माझं मनचा शब्द बोलतोय मी. गरिबांना म्हणलं का तो असा, अहो गरिबांनो, तुमचं स्वर्गाच्या राज्यात येणं फार कठीण आहे? म्हणलं का अख्ख्या बायबल मध्ये? दिलंय का कुठं वचन? कारण प्रियांनो, गरिबांजवळ काय गुणधर्म असतो माहिती का? गरिबाचा स्वभाव काय असतो? तो सर्व गोष्टीवर विश्वास ठेवतो. जे ऐकतो ना त्याप्रमाणे करण्याची तो प्रक्रिया दाखवतो. आणि जो ऐकतो आणि त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया करतो ना प्रियांनो, तो आशीर्वादाने भरल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जवळ शारीरिक काही नसलं ना चालेल, तुमच्या जवळ आत्मिक धन असणं गरजेचं आहे. आत्मिक धनामध्ये तुम्ही धनवान असलं पाहिजे. प्रियांनो, तुम्ही आज दिवसभरात बायबललाच हात लावला नाही, हातच लावला नाही तुम्ही. ही चूक करू नका प्रियांनो. अंतिम समयामध्ये पवित्र आत्मा अधिकार वाणीने आता बोलणार आहे. कारण पवित्र आत्मेला माहित आहे आता येशू ख्रिस्ताचं आगमन केव्हा होणार आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, हे वाक्य. इतर गोष्टींसाठी वेळ कमी करा, पण बायबलसाठी वेळ काढा. आणि जास्तीत जास्त बायबल वाचा. मोबाईल जर जवळ असेल तर मोबाईल पण जरूर पाहा तुम्ही. मी मोबाईल बघण्याच्या विरोधात नाही, कारण मोबाईल मी पण स्वतः पाहतो. मी असं म्हणत नाही की मी मोबाईल पाहत नाही, मी पण मोबाईल पाहतो. पण मोबाईल मी तेवढाच पाहतो जेवढा आवश्यक आहे. आवश्यकतेपेक्षा मी जास्त मोबाईल बघत नाही. जास्त वेळ बायबल वाचण्याकडे द्या प्रियांनो. आणि जोकिंगचं जे काय आहे ना, शक्यतो मोबाईलचं बघू नका. जोकिंगचं, हसण्याचं जे काही आहे ना मोबाईल मध्ये, जे हसण्याचे ऑप्शन्स आहेत ना मोबाईलचे, त्याला टाळण्याचा प्रयत्न करा. जे योग्य आहे, आवश्यक आहे, ते जरूर मोबाईलचं बघा. प्रियांनो, जोकिंगच्या टाइमचा वेळ तुम्ही बायबल वाचण्यासाठी दिला ना प्रियांनो, देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईल. कोणाचा संदेश जर ऐकला तर अति प्रसन्न देव होतो. अरे, माझ्या विश्वासणाऱ्याने XYZ सेवकाचा संदेश ऐकला. पण आजचे विश्वासणारे ना, संदेश ऐकण्याची प्रक्रिया म्हणलं ना 5 मिनिटं, काही जणांचं 10 मिनिटं, आणि एखाद्याचं फारच प्रीती करणारा असला संदेशावर ना तर 15 मिनिट संदेश ऐकतात. बहुसंख्य विश्वासणारे 15 मिनिटाच्या पुढं संदेश ऐकण्याची तयारी प्रभूला दाखवित नाही. प्रियांनो, संदेश कोणत्याही सेवकाचा असो, कुठलाही सेवक असू द्या, सिस्टर असू द्या, ब्रदर असू द्या, त्यांनी जर संदेश तुम्हाला पाठवला तर तुम्ही संदेश पूर्ण ऐका. त्याच्यासाठी वेळ काढा. मी ऐकलं थोडा, बाकीचा सोडून दिला, असं संदेशाला करू नका. प्रियांनो, संदेशाच्या माध्यमातून आपोआप तुम्ही सामर्थ्याने भरले जाणार. कारण संदेशामध्ये पवित्र आत्मा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगतो. आणि बुद्धीचा संदेश आणि आत्म्याचा संदेश ऐकता ऐकता तुम्हाला देवाचा आत्मा समजावून सांगेल की तू जे ऐकतो ते बुद्धीचा ऐकतो का पवित्र आत्म्याचा ऐकतो. पवित्र आत्म्याचं बोलणं हे सामर्थ्याचं बोलणं आहे.
अधिकाराचं बोलणं आहे. अधिकार वाणीने तो शिकवित असतो. म्हणून येशू ख्रिस्त पण आपल्या सेवा कार्यामध्ये अधिकार वाणीने तो शास्त्री सदुकी परुषी याजकांशी बोलायचा. तो घाबरत नव्हता. अरे हे ज्ञानी आहेत, यांच्या समोर मी घाबरत घाबरत कापत कापत बोलन. ते ऐकणारे म्हणायचं हा इतक्या अधिकार वाणीने कस काय बोलतो. त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझ्या बापाने मला जे पण बोलायला सांगितलंय हे अधिकार वाणीने बोलायला सांगितलंय. घाबरत घाबरत भीत भीत बोलायला सांगितलं. तसं तुमच्यामध्ये पण प्रियांनो, तुमचं जे पण बोलणं आहे अधिकार वाणीने असलं पाहिजे, पण ते देवाला मान्य असणार असलं पाहिजे. हा लक्षात ठेवा, देवाला मान्य असणार. आणि देवाला मान्य असणार बोलणं नेहमी कसं असतं ते बघू आपण जरा वाचनातून. कलसेकरांचं पत्र 4 अध्याय 6 वचन. शिल्पेकराच्या नंतर इथे शिल्पे कलसे. किती अध्याय? 4 अध्याय 6 वचन. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. ऐका आमचं बोलणं असाच. आमच्या बोलण्यामध्ये मिठासारखा मिठास आहे का? हा मिठासपणा ना फक्त चर्चमध्ये, चर्चच्या भक्तीपुरता काही जणांमध्ये दिसतो. एकदा चर्चच्या बाहेर निघले ना मग मिठासपणा त्यांच्यात राहत नाही. बरेच जणांचं असं वागणं आहे. देवाचं वचन ना चर्च मध्ये पण मिठासारखं रुचकर पाहिजे आणि शारीरिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना पण मिठासारखं रुचकर तुमचं बोलणं असलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून ऐकणाऱ्यांना आशीर्वाद भेटला पाहिजे. ऐकणारे म्हटले पाहिजे काय बोलणं यांचं सुंदर आहे, काय यांच्या बोलण्यामध्ये आदर्शाचे वाक्य आहेत, असं कमीत कमी म्हटलं पाहिजे. आमचं बोलणं द्वेषाचं, रागाचं, कपटाचं कधीच नसलं पाहिजे प्रियांनो. कारण वाईट करणारा सैतान आहे. सैतानाचा गुणच आमच्यामध्ये आम्ही ठेवू नये. आम्ही पूर्णपणे आमच्या देवासारखं बनण्याचं देवाने आम्हाला फुल अधिकार दिलाय, पण आम्ही तो अधिकार वापरतच नाही. तो अधिकार योग्य ठिकाणी फक्त वापरतो. जिथं वापरण्याची गरज वाटते ना तिथं आम्ही तो वापरतच नाही. त्यानो देवाने आम्हाला फुल त्याच्या राज्यामध्ये घेण्याची त्याने अपेक्षा केली. अपुरं तो आपल्या राज्यामध्ये आपल्याला घ्यायला मागत नाही. म्हणून बोलवलेले अपूर्ण आहेत, निवडलेले पूर्ण आहेत. आता तुम्हाला जर पूर्ण व्हायचं असेल तर वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वचन वाचलंच पाहिजे प्रियांनो, आणि जास्तीत जास्त वचन वाचा. दिवसाचे कमीत कमी प्रियांनो, तुमच्या माहितीसाठी कमीत कमी तुम्हाला एवढं तर म्हणता आलं पाहिजे स्वतःविषयी प्रभूच्या उपस्थितीमध्ये की अरे दिवसभरात माझ्याकडून कमीत कमी मी 7 अध्याय वाचले ध्यान देऊन. माझ्या जीवनामध्ये मी बडाई मारत नाही प्रियांनो, मी संदेश सांगत आहे. माझ्या जीवनामध्ये एकदा देव बाप्पाने माझ्याकडून महान कार्य करून घेतलं. दिवसभरामध्ये मी 30 अध्याय एक दिवशी वाचले. एकच दिवस मला आठवतोय, मला ते वर्ष आठवत नाही, महिना आठवत नाही, तारीखही आठवत नाही, पण देव बाप्पाने एवढं माझ्या ध्यानात ठेवलं की तू एक दिवशी दिवसभरामध्ये 30 अध्याय वाचले.
आणि मी मागील काही संदेशामध्ये या वाक्याचं उच्चारण पण केलंय. प्रियांनो, असं काहीतरी देवाला पसंतीच पडन असं काहीतरी कृत्य करण्याकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी ना मोहाच्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. आणि सध्या ना मोबाईल हा काही जणांसाठी फार मोहाचं कारण होत आहे. या मोबाईलमुळं काही जण बायबलच्या वाचनाकडे लक्ष द्यायला दुर्लक्ष करत आहे. म्हणून प्रियांनो, मोबाईलचा तेवढाच वापर करा जेवढा करणं गरजेचं आहे. गरजेपेक्षा अधिक मोबाईलला वापरू नका. प्रियांनो, जास्तीत जास्त लक्ष देवाच्या वाचनाकडे द्या. वचन वाचण्याकडे लक्ष द्या. वचनाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष द्या. वचनाने भरण्याची प्रक्रिया तुम्ही स्वतःमध्ये आरंभ करा. आज माझ्या मुखामध्ये काही वचन न बोलता मुखपाठ का झाले? कारण वारंवार वचन वाचलं मी, म्हणून ते वचन माझं आपोआप पाठ झालंय. प्रियांनो, आम्ही जितकं वचन वाचू ना तितकं वचन आमच्या हृदयामध्ये देवबाप साठवून ठेवण्यास आम्हाला मदत करतो. आज बघा, जे अनपढ आहेत, अनाडी आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, देव बाप्पाने लिहिता वाचता न येणाऱ्यांवर एक दया केली. कोणती दया केली आहे का माहित तुम्हाला? ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यावर देव बाप्पाने एक दया केली. कोणती दया केली आहे माहिती तुम्हाला? नाही माहिती? बघा, आता उच्चारण केल्यावर लगेच म्हणतात, हो हे खरंच आहे बरं का, खरं बोलता ब्रदर तुम्ही, अगदी राईट बोलता, याच्यामध्ये काहीच चूक नाही, लगेच म्हणतात तुम्ही. जे अनाडी आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना बघा प्रभूची प्रार्थना म्हणता येते का नाही? अनाडी लोकांनी ते काय पाठ केली का? पाठ केली. त्यांना जर लिहिता वाचता येत नाही ते प्रभूची प्रार्थना पूर्ण म्हणतात. लिहिता वाचता येणारा व्यक्ती एखाद्या वेळेस आडखळण, पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते इतकं चांगल्या प्रकारे प्रभूची प्रार्थना म्हणतात. प्रियांनो, कसे एवढे प्रभूचे शब्द देव बाप्पाने त्यांचे पाठांतर होऊ दिले? याला कधी विचार? प्रियांनो, सर्वात जास्त देवाचा आदर सन्मान करणारे ना, ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, तेच देवाचा आदर सन्मान करतात. आणि ते नेहमी देवाकडे एका गोष्टी विषयी तक्रार करत असतात, देवा मला लिहिता वाचता का येत नाही? मी का माझ्या जीवनामध्ये लिहिता वाचता येण्याची प्रक्रिया केली नाही? हे देव बाप्पाला ते बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवबाप त्यांच्याकडून जे पण कार्य करून घेतो ना, ते आदर्शाचं कार्य करून घेतो. जेवढं लिहिणारा वाचणारा देव बाप्पाचं मानित नाही ना, तेवढं न लिहिणारा वाचणारा देव बाप्पाचं मानतो आणि त्याप्रमाणे करतो. म्हणून प्रियांनो, लिहिणाऱ्या वाचणाऱ्यांना जर देव बाप्पाने उचलून धरण्याचं ठरवलंय तर आम्ही काय केलं पाहिजे हे प्रथम आम्ही आमच्या मनाला विचारलं पाहिजे. आणि तुमचा मनातला जो आत्मा आहे देवाचा, तो आत्मा तुम्हाला सांगून बायबल वाचणं गरजेचं आहे. बायबल शिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाही. जेवढं तुम्ही बायबल वाचता तेवढं तुम्ही सामर्थ्याने भरतान. प्रियांनो, मी माझ्या लग्नाच्या अगोदर ना इतका सामर्थ्याने देवाची सेवा करणारा होतो ना, इतकी सामर्थ्याने मी सेवा केली लग्नाच्या अगोदर. पण लग्न झाल्यानंतर मला दिसलं मी देव बाप्पाची तशी सेवा केली नाही जशी लग्न अगोदर करत होतो. हे आजही माझ्या हृदयात मी हे वाक्य ठेवलंय, देव बाप्पा मी लग्नाच्या अगोदर काय तुझी प्रभावी सेवा करत होतो, पण लग्नानंतर मला त्या प्रभावाने सेवा करता आली नाही. पण देवाने मला सेवेपासून पण वेगळं केलं नाही, सेवेमध्ये ठेवलं. संसार प्रपंचात अडचणी येतील, समस्या येतील, हे जे मत्याच्या 13व्या अध्यायात सांगितलं ना, त्या गोष्टी माझ्यावर आल्याशिवाय राहिल्या नाही. प्रियांनो, पण माझ्यावर हे पण
प्रक्रिया आल्या त्याला मी वचनाने सॉल्व करण्याचा नेहमी प्रयत्न केला. म्हणून आजपर्यंत देवबाप माझ्याकडून सेवा करून घेतोय. यांनो कोणाचं जरी कोणाकडं लक्ष नसलं ना, देव बाप्पाचं आपल्या विश्वासणाऱ्याकड सेवकाकड फार काही लक्ष असतं. आणि ज्याच्या हृदयात देवाला उंच करण्याची प्रक्रिया आहे ना, त्याच्याकडून देवबाप उंच झाल्याशिवाय कदापि राहत नाही. आणि तो देवबाप या घरामध्ये तुमच्याही द्वारे उंच होण्याची प्रक्रिया तुमच्यामध्ये पाहू इच्छित आहे. तुम्ही जर त्या प्रक्रियेला प्रतिसाद दिला, त्या प्रक्रियेमध्ये उतरण्याची तयारी प्रभूला दाखवली, प्रियांनो, असे आशीर्वाद देवबाप पाठवील तुमच्यासाठी. मी म्हणत नाही की तुम्ही आशीर्वादित नाही, पण आत्मिक आशीर्वादाने इतकं तुम्ही धनवान होता प्रियांनो. जे प्रभू बोलला ना, तुम्ही आपलं धन स्वर्गात साठवा, त्या धनाचे तुम्ही हकदार बनताल. प्रियांनो, शारीरिक धनाचे आम्ही फार हकदार बनण्यासाठी या पृथ्वीवर तळमळ करतो, पण आत्मिक धनवान होण्याची तळमळ स्वर्गामध्ये दाखवण्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो. आणि आत्मिक धन साठवण्यासाठी बायबल वाचणं हाच एकमेव पर्याय आहे. याच्याशिवाय आत्मिक धन साठवण्याचा दुसरा पर्याय नाही. म्हणून बायबलकड लक्षपूर्वक लक्ष द्या आणि त्या वचनाप्रमाणे चालण्याची नेहमी देवबाप्पाकड अपेक्षा करा. आणखी एक विचार सांगतो आणि मग मी या ठिकाणी थांबतो. त्यासाठी एक वचन आणखी काढूया. पहिले थेसलोनिकराचं पत्र 3 अध्याय 4 वचन. याच विषयाला देवबाप कंटिन्यू मध्ये ठेवत आहे. पहिले थेसलोनिकराचं पत्र 3 अध्याय 4 वचन. 5 मिनिटं यावर बोलतो, मग थांबतो मी. 5वा अध्याय 4 अध्याय 4 अध्याय 3 वचन. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. ते एक वचन. पहिले थेसलोनिय पहिले थेसलोन 4 अध्याय 3 वचन वाचलं. हा 4 अध्याय 3 वाचलं का? 3 अध्याय 4 वचन वाच बाळा. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हाला सांगून ठेवले की आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हाला कळले आहे. काय म्हणतंय देवाचं वचन? आम्हाला ख्रिस्तामध्ये राहून संकट भोगायचे आहेत, संकटाचा सामना करायचा आहे. संकट नेहमी आमच्याकडे येण्याची धाव घेतील. या संकटांना रोखण्याचा एकच उपाय आणि पर्याय देवाचं वचन आहे. आपल्या जीवनामध्ये आम्हाला जर संकटावर विजयी व्हायचा असेल तर वचनाशिवाय संकटावर विजयी होण्याचा दुसरा कोणताच पर्याय नाही. येशू ख्रिस्तावर पण सेवा कार्यामध्ये सैतान नेहमी संकट आणायचा. येशू ख्रिस्त वचनानेच संकटांना घालून देत होता. तो नव्हता म्हणत मी देवाचा पुत्र आहे, मी माझ्या शब्दाने सगळं काय करायला समर्थ आहे. त्याने नेहमी देवाच्या वचनाचा आदर सन्मान केला. आम्ही पण आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये हर गोष्टीमध्ये वचनाच्या द्वारे प्रत्येक गोष्टीवर विजयी होण्याचा आम्हाला पण देवबाप्पाने एक अवसर दिलेला आहे. काय आम्ही त्याचा उपयोग करतो? काय त्या अवसराप्रमाणे आम्ही चालण्याची प्रक्रिया देवबाप्पाला दाखवतो? प्रियांनो, देवाच्या सान्निध्यामध्ये होईल तेवढं
प्रभू येण्याच्या अगोदर स्वतःला आणण्याचा प्रयत्न करा. देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनामध्ये आणि देवाच्या आज्ञा पालनामध्ये या अंतिम समयामध्ये तरी लक्ष देण्याची तयारी दाखवा प्रभूला. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी करण्यामध्ये देव बाप्पाला दिसतात, तेव्हा देव बाप तुमच्याकडे एक बक्षीस घेऊन येईल. देव बाप एक बक्षीस घेऊन येईन. आणि हे वचन, शेवटचं वचन आता काढूया आपण. शेवटचं वचन तुमच्यासाठी बक्षीस काय असणार आहे? मत्ती शुभवर्तमान 19वा अध्याय 30वं वचन. हे बक्षीस मिळवण्याची तळमळ करा. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. बायबल वाचन करण्यामध्ये माघार घेऊ नका. जास्तीत जास्त बायबल वाचण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणा, म्हणजे तुम्ही शेवटल्या स्थितीतले पहिल्या नंबरवर येतात. पहिल्या नंबरवर येण्याचा एकच रस्ता आहे, बायबल वाचन करणे आणि त्याप्रमाणे ख्रिस्तामध्ये चालणे. सांगा प्रियांनो, जिथं बायबलचं वचन वाचणं आणि बायबलच्या वाचनाप्रमाणे करणं जिथं आहे, तिथं भांडणं होतील का? एकमेकाच्या विरुद्ध राग द्वेष मनामध्ये राहील का? प्रियांनो, थाळी जर वरून खाली पडली तर ती आवाज करते, मान्य, देवाला पण हे मान्य, पण त्या थाळीचा आवाज सततच व्हावा हे देवाला मान्य नाही. थोड्या वेळा आवाज झाला ना, देवबाप पण होतो, पडली थाळी आवाज होणारच तिचा. पण त्या थाळीचा आवाज एकसारखा घरामध्ये राहिल्यावर देवाला मान्य होईल का ते? सांगा. देवाच्या उपस्थितीत बसला तुम्ही पण, मी पण, मला पण परिवार आहे. असं नाही की मी बिगर परिवाराचा नाहीये. सर्वांसाठी प्रभूचं हे बोलणं आहे. प्रभू एकाला नाही बोलत. आवाज जरूर होतो परिवारामध्ये प्रियांनो, पण त्या आवाजाला बंद करण्याचं आमच्या हातामध्ये असलं पाहिजे. आणि ते बंद करण्याचं माध्यम काय माहिती का? आम्ही आमचे मन नेहमी परिवारामध्ये, तरी किमान परिवारामध्ये सर्वांविषयी चांगलं ठेवणं गरजेचं आहे. म्हणून देवबाप काय म्हणला परिवाराविषयी? 2 वाक्य काय बोलला? पहिलं, एकता असणं गरजेचं आहे, आणि दुसरं काय म्हणलं? आचार विचार असणं गरजेचं आहे. ज्या परिवारामध्ये या 2 गोष्टी आहेत ना प्रियांनो, त्याच परिवारामध्ये थाळीचा आवाज जरी झाला ना, तो आवाज फार काळ त्या परिवारात राहणार नाही. थाळीचा आवाज गायब होऊन जाईल. हे सर्वांसाठी प्रभू बोलत आहे. असं नाही की इथं बोलतं म्हणजे तुमच्यासाठी, अख्ख्या ख्रिस्ती परिवारासाठी प्रभू हे बोलत आहे. प्रभू असं एकासाठी बोलतो दुसऱ्याला सोडून देतो असं नाही करत. त्याचं सर्वांकडे एक समान बोलणं आहे. माझ्या परिवारासाठी सुद्धा आहे. असं समजू नका की माझ्या परिवाराला देव बाप्पाने वर्ज्य केलंय. माझ्या परिवारासाठी तर सर्वप्रथम, कारण माझ्या मुखातून हे निघत आहे. म्हणून प्रियांनो, देवाला एकतेचं जीवन जगणं, सामूहिकरित्या देवाच्या सानिध्यात बसणं आणि देवाच्या इच्छा पूर्ण करणं हे फार देव बाप्पाला आवडतं. तुम्ही जर म्हणालात ना की आम्हाला देवाचं ऐकायचं आहे, तर ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये या गोष्टी करणं गरजेचं आहे. केवळ तोंडाने ऐकतो म्हणणं एवढं पुरे नाही, त्या गोष्टी करून दाखवाव्या लागतात. म्हणून येशू ख्रिस्त वचनात म्हणला, विश्वास क्रिये वाचून निर्जीव आहे. विश्वास धरलाय, क्रिया नाही. काय उपयोग आहे तुमच्या विश्वासाचा? विश्वासाबरोबर क्रिया असल्या पाहिजे, आणि त्या क्रिया परिवारातून दिसल्या पाहिजे. परिवारातून क्रिया असल्यानं आपोआप आशीर्वाद देवबाप तुमच्यापर्यंत पाठवेल. रागाला, द्वेषाला, कपटाला
कधीच आपल्या हृदयामध्ये जागा देऊ नका. त्याच्याऐवजी गलती करायचा 5वा अध्याय 22-23 वचनाला आपल्या हृदयामध्ये जागा द्या. आणि जो कोणी या गोष्टीने देव बाप्पा समोर चालण्याचा प्रयत्न करील तो सदैव देवामध्ये आशीर्वादित राहील आणि तो परिवार पण देवामध्ये आशीर्वादित राहील जो परिवार या गोष्टीप्रमाणे करण्यामध्ये स्वतःला ठेवील. म्हणून आजच्या या छोट्याशा वचनातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. कुणी डोळे उघडायचे नाही प्रियानो. देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचा आदर सन्मान देव बाप बघू इच्छित आहे. काही सेकंद आपण शांत राहूया, मग आपण प्रार्थना करणार आहोत. पाहून येशू तुझला धिक्कारले जगाने. पाहून येशू तुझला धिक्कारले जगाने. पावे कृपा मी तुझी वाटच पाहत राहिलो. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करोनी तुझला मला सर्व रे मिळाले. मला सर्व रे मिळाले. मला सर्व रे मिळाले. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना मोनाताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि पृथ्वी निर्माण करते माझे महाप्रभू परमेश्वरा. प्रभू तुला प्रथमतः उंचविते, गौरविते, आदर मान महिमा देते माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आज दिवसभर समोर या सायंकाळच्या समय प्रभू आम्हा सर्वांना तू एकत्रित केलं. प्रभू परमेश्वरा तुझा दासरा परमेश्वरा वचन करण्यासाठी प्रभू तू घेऊन आला देव बाप्पा. तुझ्या नावाला मी खूप खूप धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते प्रभू तुझं दासने सुंदरसं वचन फेरले माझं देव बाप्पा. ते प्रभू आम्ही नुसतं ऐकून सोडून न देता त्याप्रमाणे आम्ही ते वागावं, बोलावं आणि शिकावं अशी तू कृपा आमची प्रदान कर माझे देव बाप्पा. इथे बसल्या सर्वांना देव बाप्पा तू आशीर्वादित कर परमेश्वरा. स्पेशली प्रार्थना करते परमेश्वरा तुझ्या दासासाठी पगार अंकासाठी प्रभू त्यांना तू विशेष प्रकारे परमेश्वरा आशीर्वादित कर. तुझी सेवा करत असताना कसले साहित्याने अडखळे त्यांच्या समोर येऊ नको देऊ माझा देव बाप्पा. त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर त्यांना आणि त्यांच्या परिवारात देखील प्रभू तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रार्थना करते प्रभू इथे बसल्या सर्वांना तो आशीर्वादित कर. जसं त्यांचं येणं सुखाचं केलं प्रभू तसं देखील त्यांचं जाणं देखील परमेश्वरा सुखाचं कर. एवढी लहानशी नंतर प्रार्थना करण्यात प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून ती देतो आहे. आमेन. हे आमच्या आणखी मागतो स्वर्गीय बापा, ज्या परिवारात स्वर्गीच्या देवा तुझं वचन तू देत आहे माझ्या बापा,
त्या परिवाराला ओतप्रोत आशीर्वादानं भर माझ्या बापा. या परिवाराच्या सर्व कमी घटी नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जाऊ दे माझ्या बापा. या घरामध्ये जी शांती आहे माझ्या बापा, ज्या शांतीचा अनुभव तुझ्या दासाला या जागेत या घरात प्रत्येक वेळेला येतो माझ्या बापा, त्या शांतीमध्ये त्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता होऊ देऊ नको माझ्या बापा. तर हे आनंद आणि शांती जास्तीत जास्त या परिवारामध्ये तू ठेव माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा. प्रत्येकाला सहाय्य कर माझ्या बापा, आणि प्रत्येकाच्या द्वारे तू सदैव उंचविला गौरविला जा, अशी मी तुला प्रार्थना करतो. एकता आणि एक विचार या परिवारामध्ये सदैव तुझं राहू दे माझ्या बापा, ही तुला विनंती करतो माझ्या बापा. दुष्ट सैतानाला कोणत्याही प्रकारचा थारा या जागेत या घरात आणि या घरातल्या प्रियजनांमध्ये मिळू देऊ नको, अशी मी तुला विनंती करतो. तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येकाला तू ठेव माझ्या बापा, आणि प्रत्येकांना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याकरता त्यांना तू सहाय्यता आणि मदत कर, ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आपल्या दासाला आज या ठिकाणी वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याचा पुन्हा एकदा तू समय दिला, यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासुरू सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्ताचा जयकार. आमेन. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम